यानंतर आता आपण ठाण्यामधले अपडेट्स जाणून घेणार आहोत। गणेश थोरात आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत। गणेश, सतत पडणाऱ्या पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक जी आहे ते खोळंबलेली आहे। ठाणे ते कसारा कर्जतला जाणाऱ्या गाड्या ज्या आहेत ते पुढे धावताना दिसत नाहीये। आपण सध्या ठाणा रेल्वे स्थानकावरती आहोत। याच ठिकाणी पाहू शकतो लांब पल्ल्याच्या गाड्या असतील किंवा इतर मध्य रेल्वेच्या गाड्यांवरती वेळेवरती परिणाम झालेला आहे। त्यामुळे निश्चितच या ठिकाणी सतत पडणाऱ्या पावसामुळे भांडूप स्थानक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे ज्या मध्य रेल्वेची वाहतूक जी आहे ती विस्कळीत झालेली आहे। त्यामुळे नक्कीच वाहतूक सुरळीत व्हायला वेळ लागणार असल्याची माहिती देखील या ठिकाणी रेल्वे प्रशासनाकडून मिळत आहे। त्या मात्र या ठिकाणी बाहेरगावी जाणाऱ्या ज्या प्रवासी आहेत ते पाहू शकतो आपण या ठिकाणी गेले तासनभर या ठिकाणी तात्काळ बसून आहेत। त्यामुळे नक्कीच या पूर्ण रेल्वे सेवा ही खोळंबलेली आहे। मध्य रेल्वेची ही जी सेवा जी आहे त्या भांडूप रेल्वे स्थानकाच्या दरम्यान पाणी साचल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झालेली आहे। आणि पाहायला गेलं तर ठाणे ते कर्जत आणि कसारा या ठिकाणीच रेल्वे जी आहे ते उपलब्ध आहे। मात्र मुंबईला जाणाऱ्या एकही रेल्वे सेवा या ठिकाणी सुरू नसल्याचं चित्र पाहायला मिळतं। पाहू शकतो या ठिकाणी सर्वच यात्रेकरू जे आहेत ते या ठिकाणी फलाट कामावरती। गणेश थोरात यांच्याकडून आपण ठाणे रेल्वे स्थानकावर जी गर्दी झालेली आहे तिथले अपडेट्स जे ते जाणून घेतोय। गणेश यांच्याकडे जाणार आहोत। गणेश, सध्या रेल्वेकडून काही अनाउन्समेंट करण्यात आलेली आहे का? नक्कीच वृषाली, आपण सध्या ठाणे स्थानकावरती आहोत आणि याच ठिकाणी गेल्या तास ते दीड तासापासून रेल्वे सेवा ठप्प आहे। ठाणे ते कर्जत कसाराला जाणाऱ्या रेल्वे सेवा सुरू आहेत। मात्र भांडूपच्या दरम्यान पाणी साचल्यामुळे या ठिकाणच्या ठाणे ते मुंबईला जाणाऱ्या सर्व सेवा आहेत ते बंद आल्या आहेत। त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या असतील व इतर लोकल सेवा देखील आहेत ते पूर्णतः सेवा विस्कळीत झाल्या आहेत। त्यामुळे नक्कीच याचा फटका जो होतो चाकरमान्यांना आणि लांब पल्ल्यातल्या ज्या गाड्या गावी जाणाऱ्या लोकांना मोठा बसलेला आहे। त्यामुळे गेल्या तास ते दीड तासापासून लोक या फलाटावरती तात्काळ उभे आहेत। त्यामुळे नक्कीच याचा मोठा फटका द्यायचा नागरिकांना बसलाय। मात्र या ठिकाणी काही लोक आहेत त्यांना देखील विचारा, कधीपासून आपण उभा आहात या ठिकाणी आणि किती वेळ झालाय तुम्हाला? मी इथे 5:30 वाजता सकाळी आलोय जनशताब्दीसाठी। कुठल्या प्रकारचा अनाउन्स नाही, काय नाही। बरेचसे लोक परत गेले, खूप लोक रखडलेत। कुठल्या प्रकारची रेल्वेकडनं व्यवस्थित माहिती दिली जात नाही। कुठल्या प्रकारची माहिती दिली जात नाहीये आणि या ठिकाणी पाहू शकतो यात्रेकरू असतील या ठिकाणी सामान घेऊन गेल्या तास ते दीड तासापासून या ठिकाणी पूर्णतः उभे आहेत। त्यामुळे नक्कीच रेल्वेचा पूर्ण हा फटका जो आहे तो नागरिकांना बसलेला आहे, प्रवाशांना बसलेला आहे। पाहू शकतो सर्व सामान सकट, लहान मुलांसकट हे घेऊन या ठिकाणी रेल्वे प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतं। मात्र रेल्वे कधीपर्यंत सुरू होईल हे देखील आता पाहणं गरजेचं आहे। सध्या तरी 1 ते दीड तास झाला रेल्वे स्थानकावरती लोक या ठिकाणी बसून आहेत। वृषाली, नक्कीच धन्यवाद गणेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।